अध्यक्ष महोदय, महिलांचे अत्याचार, ड्रग्स, मर्डर, रिव्हॉल्वर्स हे तर असे मुक्त, म्हणजे काय त्या नागपूरच्या हत्या बघा कशा आहेत. म्हणजे आपल्यालाच भीती वाटते, साला रस्त्यावर येतो खाटखोट खाटखोट मेला चालला. अरे काय भीती नावाची काही गोष्ट जोडली नाही. आम्ही याची बोलतो ना, सोमनाथ सूर्यवंशी, राबोडीतला आका, बीडमधला आका, आम्ही हवेतनं नाही आणत. आम्ही माहिती गोळा करतो, आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो, माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो. मी चॅलेंज देतो सरकारला, चॅलेंज, ओपन चॅलेंज. मी जे आता आरोप केलाय त्याच्यातला 1%ही खोटा आहे तर दाखवा. मी उद्या आजीला घेऊन येतो, मी उद्या जमीलच्या 2 पोरींना घेऊन येतो, मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो. आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का? यांचं कुंकू परत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का? यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का? नसेल ताकद तर नाही सांगा. की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हतबल झालो. ही हतबलता या सरकारची दिसते. आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत, पण पॉलिटिकल कंपल्शन्समध्ये जमीन बळकावणं, मर्डर करणं हे मान्य आहे तुम्हाला? हे सगळं बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले, मला गोविंद पानसरे आठवतात. अध्यक्ष महोदय, आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत, आजही आरोपी फरार आहेत. झाली 10 वर्ष झाली, 2015ला मारलं त्यांना. अत्यंत बुद्धिमान, निष्ठावान, विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंद पानसरे साहेब गेले. पण अध्यक्ष महोदय, कधी पकडणार या आरोपींना? कधी शिक्षा देणार त्यांना? त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्णा आंधळे कुठे हो? योगेश कदम साहेब कुठे आहे? तो गायब आहे की गेला? तुम्हाला काहीच माहित नसेल. कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता, वीक लिंक. हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपोटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलंय. तेव्हा अध्यक्ष महोदय, कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते. समाजातील प्रत्येक महिलेला, स्त्रीला, भगिनीला, पुरुषाला सन्मान मिळावा, न्याय मिळावा, समानतेची वागणूक मिळावी, प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं, एवढंच अभिप्रेत असतं. आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा. जर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं, जर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी लागत असेल, जर कुलसुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी लागत असेल, तर मग सरकार काय करतंय? अरे ते मायबाप आहे की स्वातंत्र्य बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय? एवढंच मला विचारायचंय. आम्हाला न्याय हवाय. कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र हा षंडांचा नाही, एवढा लक्षात ठेवा. शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला, हे लक्षात ठेवा. आमची लढाई तुकारामाच्या बाजूने, नथुरामाच्या विरोधात आहे, एवढं लक्षात ठेवा. कायम आम्ही लढत राहू. तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला. काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या. देऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष महोदय, तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून. काय चालू आहे काय? मी आता ट्विट केलंय अध्यक्ष महोदय, एक आई बहिणीवरनं मला शिव्या आल्या आहेत. आई बहिणीवरनं मारून टाकू असं मेसेज आलाय, मारून टाकू. मी उघडपणाने सांगतोय, 6 टर्मचा आमदार आहे मी. माझ्या मोबाईलवर मेसेज येतो, मारून टाकीन. मोबाईल नंबर येतो, मी फोटो पण टाकलाय.
आता बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का. आम्हाला सांगणार आहेत काय कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा. मला बघायचं आहे विधानसभेत मी असताना मला मेसेज आला आहे, जबाबदारी विधानसभेच्या मालकांची. आणि मालक कोण आहेत? वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष. मी त्यांच्या हाताखाली आहे. माझा जीव वाचवणं, माझ्या प्राणाची रक्षा करणं, माझा सन्मान करणं, माझी प्रतिष्ठा राखणं, या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा. आई बहिणीवरनं शिव्या देता, धमकी देता. अरे ते आहे, धमकीला घाबरणार आहेत का मी? अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब, धमकी कोणाच्या बापाची ऐकणार नाही. आम्ही गांधींचे पाठीराखे आहोत, गांधींचे. मरते दम तक जो विचारधारा से चले हैं उसी विचारधारा पे चलेंगे, शरणागती नहीं पत्करेंगे. तेव्हा एवढंच बोलतो, न्यायाची अपेक्षा करतो. बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.